श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 20 मार्च वार शुक्रवार आणि उद्या आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो. या प्रकट दिनाच्या दिवशीच श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे प्रकट झाले होते आणि त्यांनी नंतर लोकांच्या संकटाचे निवारण करून श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग दाखवला. स्वामी महाराज नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो व्यक्ती भक्तिभावाने स्वामींची सेवा उपासना त्यांचं नामजप करतो त्या व्यक्तीवर स्वामींचा नेहमी आशीर्वाद असतो. स्वामींच्या कृपेने त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकटांचे निवारण होते. आणि स्वामींचा प्रकट दिन म्हणजे हा खूप महत्त्वाचा आणि शुभ दिवस असतो. या दिवशी स्वामींची मनापासून केलेली प्रार्थना ही थेट स्वामींपर्यंत पोहोचत असते असे म्हटले जाते. आणि म्हणून या प्रकट दिनानिमित्त अनेक जण 7 दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण करतात. कुणी 1 दिवसाचे स्वामी चरित्रसार अमृतचे पारायण करतात. कुणी या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींच्या मठात जाऊन काही वस्तूंचे दान करतात. तर कोणी स्वामी नामाचा अखंड नाम जप करतात. तर अशा अनेक सेवा ज्या आहेत त्या या प्रकट दिनाच्या दिवशी केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी अशी सेवा सांगणार आहे किंवा तुम्ही याला उपाय देखील म्हणू शकता. जर तुम्ही उद्या 20 मार्चला स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी 1 दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान सांगितल्याप्रमाणे जर केले तर नक्कीच कोणतीही इच्छा असो ती 100% पूर्ण होईल. तसेच या दिवशी स्वामींना कोणता नैवेद्य दाखवावा, कोणत्या मंत्रांचे जप करावे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद हा सदैव तुमच्यावरती राहील. आणि हाईप बटन देखील क्लिक करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, जी सेवा सांगणार आहे, तर ही आपल्याला उद्या 20 मार्चला शुक्रवारी स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी करायची आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त तुम्हाला तारक मंत्राचे सांगितल्याप्रमाणे पठण करायचं आहे. कशा पद्धतीने पठण करायचं आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो. समस्या, अडचणी, संकटे, चणचण, भय अशा अनेक गोष्टींवर स्वामींचा तारक मंत्र अगदी रामबाण उपाय ठरतो अशी धार्मिक मान्यता आहे. तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो त्रासलेला आहे, जो ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच. तारक मंत्र स्वरूपात स्वामींनी ही अनमोल भेट दिली आहे. या तारक मंत्रामध्ये प्रचंड अशी ताकद आहे. या तारक मंत्रामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीही याचा विचारसुद्धा करू शकत नाही. कारण शेवटी ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती आहे. आज आपल्याकडे भरपूर पैसा, संपत्ती, घर, गाडी, बंगला, बँक बॅलन्स सर्व काही आहे. परंतु आपल्याकडे एका गोष्टीची कमतरता ही आपल्याला नेहमीच जाणवते, ती म्हणजे मानसिक शांतता. मानसिक शांतता ही अशी गोष्ट आहे जी आपण पैशाने कधीच विकत घेऊ शकत नाही. आणि जर आपल्याला मानसिक शांतताच नसेल तर गाडी, बंगला, पैसा यांचं काहीच अनमोल नसतं. आणि म्हणून आपल्याला मानसिक शांतता ही नेहमी राहावी यासाठी ही जी सेवा आहे तर ही खूप जास्त प्रभावी मानली जाते. त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये सततचं आजारपण असेल किंवा तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल, तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट घटना घडणार आहे याची तुम्हाला भीती वाटत असेल,
किंवा तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नसतील, तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहे परंतु तुमच्या कष्टाला यशच मिळत नसेल, कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल, तर तुम्ही उद्या हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो आवर्जून करायचा आहे. आता तारक मंत्राचे अनुष्ठान करायचं म्हटलं तर बघा, अनेकांना वाटतं की आपल्याला 51 दिवसाचं, 108 दिवसाचं किंवा 3 महिन्यांचं, 6 महिन्यांचं, 7 दिवसांचं अनुष्ठान करावं लागणार आहे. पण बघा, आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये तेवढा वेळ काढणं आपल्याला शक्य होत नाही आणि म्हणून आपण सेवा करणं कधीच सोडून द्यायचं नाही. जेव्हा आपल्याकडे वेळ असेल तेव्हा आपण स्वामींची सेवा ही करायलाच हवी आणि तीच स्वामींची सेवा करण्यासाठी उद्यासारखा महत्त्वाचा दिवस नाही. फक्त एकच दिवस आपल्याला तारक मंत्राचे पठण जे आहे तर ते करायचे आहेत. कारण बघा, तारक म्हणजे तारून नेणारा. एका अर्थाने सांगायचं म्हटलं तर संकटातून वाचवणारा हा मंत्र आहे. जेव्हा तुम्ही प्रकट दिनाला या मंत्राचं पठण करता तेव्हा मनातील सर्व चिंता, वेदना, दुःख दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, शांती, आनंद येत असतो. हा तारक मंत्र इतका शक्तिशाली आहे की अनेक स्वामी भक्तांनी याचा अनुभवसुद्धा घेतलेला आहे. जर तुम्ही हा मंत्र नेहमी हळूहळू संथ लयीत म्हटला तर खूपच बळ देतो. आपल्या अंगामध्ये एक शक्ती संचारते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या तारक मंत्रामध्ये असलेल्या प्रभावी तारक मंत्रामुळे वेगळीच सकारात्मकता, प्रेरणा मनात निर्माण होते. यासाठी कोणताही नवा पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही. फक्त मनापासून सेवा करावी. आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने आपण गोष्टी कराव्या. या उपायाने वर्षभर पुण्य तर मिळेलच, शिवाय घरातील नकारात्मकताही दूर होईल. स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवावी. आता या तारक मंत्राची सेवा तुम्हाला उद्या प्रकट दिनाच्या दिवशी करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे. यानंतर स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे. आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचाच आहे. शुद्ध पाण्याने, पंचामृताने जसा शक्य होईल तसा अभिषेक तुम्हाला करायचाच आहे. फोटो असेल तर तो फक्त स्वच्छ पुसून काढायचा आहे. स्वामींना छान अष्टगंध लावायचा आहे. हिना अत्तर तुमच्याकडे असेल तर ते नक्की लावायचं आहे. तसेच स्वामींना पिवळ्या रंगाची फुलं आवर्जून अर्पण करायची आहे. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची जी काही मिठाई असेल तर ती सुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहेत. एक स्वामींना नारळसुद्धा अर्पण करायचा आहे. खडी साखर आणि नारळ हा अर्पण करावा. जर तुम्ही उद्या मंदिरामध्ये जाणार असेल, स्वामींच्या मठात, केंद्रात जाणार असेल तर तिथे आवर्जून एक खडी साखर आणि नारळ अर्पण करावा. जर मंदिरामध्ये तुम्ही जाणार नसेल तर घरच्या घरी स्वामींना हा नारळ अर्पण करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो तुम्ही फोडून घरामध्ये प्रसाद म्हणून खाऊ शकता. फक्त गोडच पदार्थ त्या नारळाचा बनवायचा आहे. आता ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतर तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, अगदी रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही जी वेळ असणार आहे ना, या वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा करायची नाही. कारण ही जी वेळ असते तर ही दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात दत्ताचाच अवतार आहे. त्यामुळे या वेळेमध्ये कोणतीही सेवा तुम्हाला करता येणार नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, ही सेवा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच ही सेवा करायची आहे. म्हणून सर्वप्रथम देवघरामध्ये एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा आपल्यासमोर असायला हवा. यानंतर तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये किंवा तांब्याचा छोटासा लोटा असेल तर त्यामध्ये, किंवा तांब्याचं एखादं छोटंसं भांडं असेल तर त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. जर तांब्याचं भांडं नसेल तर स्टीलचा ग्लास तुम्ही घेतला तरीही चालेल. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. यानंतर आपल्याला हा जो ग्लास आहे तर हा आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे. ठेवताना जमिनीवरती ठेवू नका, एखादा पाट किंवा प्लेट त्याखाली ठेवा आणि यानंतर आपला उजवा हात जो असतो ना तो तुम्हाला त्या ग्लासवरून पालथा ठेवायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहेत. आता पठण करताना फक्त मनातल्या मनात करू नका.
ॲटलिस्ट तुमचा आवाज तुम्हाला ऐकू येईल एवढ्या आवाजामध्ये तर तुम्ही पठण करू शकता आणि शक्य असेल तर मोठ्या आवाजामध्ये तुम्ही पठण केले तर अतिशय उत्तम. जेव्हा तुम्ही हा तारक मंत्र पठण करणार आहे तेव्हा तुम्हाला अगदी शांततेत या मंत्राचं पठण करायचं आहे. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मर्मगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ही तारक मंत्राची सुरुवात आहे. फक्त एक तारक मंत्र तुम्हाला म्हणायला 2 मिनटं लागतील आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायला 15 ते 20 मिनटं तुम्हाला लागतील. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 21 वेळासुद्धा या मंत्राचं पठण करू शकता. जोपर्यंत मी तारक मंत्राचं पठण करत आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचा उजवा हात त्या ग्लासवरती पालथाच ठेवायचा आहे. आता तुमची सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहे, मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे. स्वामींना सांगायचं आहे की माझ्याकडून तुम्ही जास्तीत जास्त सेवा करून घ्या. तुमचे नाव सतत माझ्या मुखात असू द्या. तुम्ही कधीही माझी साथ सोडू नका. अशी अगदी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. यानंतर हे जे पाणी म्हणजेच हे एक तीर्थ बनतं. त्यामध्ये एक दैवी शक्ती येत असते. तर हे तीर्थ घरातील प्रत्येक व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. खास करून तुमच्या घरात लहान मुलं हट्टीपणा करत असेल तर अशा मुलांना नक्की पाजावं. घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा हे तीर्थ नक्की द्यावे. म्हणजेच घरातील प्रत्येक व्यक्तीने हे तीर्थ प्यायचं आहे. थोडंसं तीर्थ उरलं तर ते फेकून न देता पिण्याच्या माठामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर त्यातील थोडंसं तीर्थ तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुद्धा शिंपडायचं आहे. यामुळे आपलं घरसुद्धा बाधामुक्त आणि पवित्र होत असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी ही स्वामींची अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे. भाग्य तुम्हाला काही करणं शक्य झालं नाही तरीही चालेल, परंतु ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे. आता प्रकट दिन आहे म्हणजेच या दिवशी पृथ्वीवर स्वामी महाराज प्रथमच प्रकट झाले होते. पृथ्वीवरील सर्व लोकांचं कल्याण करण्यासाठी ते प्रकट झाले होते. या दिवशी अनेक जण स्वामींच्या आवडतीचे पदार्थ बनवत असतात आणि त्यांचा नैवेद्य दाखवत असतात. तर स्वामींना सगळ्यात आवडता नैवेद्य आहे ते म्हणजे घेवड्याची भाजी. तर या दिवशी तुम्ही साधं घेवड्याची भाजी बनवायची आहेत. त्यामध्ये कांदा आणि लसूण घालायचं नाही, कारण कांदा आणि लसूण घातलेले पदार्थ हे देवांना नैवेद्य म्हणून दाखवले जात नाही, कारण ते तामसिक पदार्थ असतात. त्यामुळे कांदा लसूण न घालता घेवड्याची भाजी बनवायची आहेत. भाकरी किंवा चपाती बनवायची आहेत. वरण भात बनवायचा आहेत आणि एखादा तुम्ही गोडाचा पदार्थ खीर किंवा शिरासुद्धा तुम्ही बनवू शकतात. आणि असा हा साधा सोपा नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे. जर तुम्हाला शक्यच असेल तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा बनवू शकतात, परंतु सध्या सर्वांनाच ते शक्य होत नाही, म्हणून तुम्ही अगदी भाजी पोळीचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे वेळ असेल, अगदी फक्त 2 तासाचा वेळ तुमच्याकडे उद्या दिवसभरामध्ये असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामी चरित्र सारा अमृत आहे तर त्याचं पारायण नक्की करा. ही सुद्धा खूप जास्त प्रभावी सेवा आहे. जर हीच सेवा तुम्ही संकल्पयुक्त उद्या जर केली ना, नक्कीच तुमचा संकल्प जो आहे तो पूर्ण होईल. म्हणजे तुमची कोणतीही इच्छा जी आहे तर ती पूर्ण होते. मी सुद्धा ही सेवा जी आहे तर ती कित्येक वेळा केली आहे आणि स्वामींनी प्रत्येक वेळा मला त्या सेवेचं फळसुद्धा दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा नक्कीच स्वामी चरित्रसार अमृतचा पारायण जे आहे तर ते करू शकता. त्यामध्ये 21 अध्याय आहे आणि हे 21 अध्याय वाचण्यासाठी फक्त 2 ते 2.5 तास लागतात. म्हणून तुम्ही ही सेवा जी आहे तर ती सुद्धा करू शकता. जर कोणतीच सेवा करणं शक्य नसेल, तुमच्याकडे वेळच नसेल, तर तुम्ही जेव्हा काही स्वयंपाकघरामध्ये काम करत आहे, ऑफिसला जात आहे, जिथे कुठे तुम्ही काम करत आहे तिथे तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा होईल तेवढा जास्तीत जास्त जप करायचा आहे. तुम्ही या मंत्राचा जप जरी केला ना तरी तुम्हाला या संपूर्ण दिवसाचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होते. त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ औदुंबर वृक्ष असेल म्हणजेच उंबराचे झाड असेल तर तिथे तुम्ही जाऊन नक्कीच एक तुपाचा दिवा लावा. त्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे. 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा किंवा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करून मनापासून आपली इच्छा, संकट सांगा
आणि स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा. कारण स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. जर तुमची मनापासून श्रद्धा आणि विश्वास असेल ना, नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील. तसेच उद्या खास करून तुम्हाला स्वामींची आरतीसुद्धा करायची आहे. सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.